काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि आमदार सतीश पाटील जी आपल्यासोबत आहे। सर, एकीकडे सरकार म्हणतो की आम्ही दूध उत्पादक शेतकऱ्यांना 5 रुपये अनुदान दिलं, ते अजून दिलं नाही आणि आता आयातीचा निर्णय घेतला, गळा कापण्याचा प्रयत्न आहे। 5 रुपये अनुदान अनेक शेतकऱ्यांना पोहोचलेलं नाही तांत्रिक अडचणींच्यामुळे। आता पुढचे 5 रुपयापेक्षा जास्त मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ते अजून पुढे चालू ठेवावं अशी अपेक्षा। त्याच्या पलीकडे जाऊन आज आयात करण्याचा निर्णय घेतलाय। क्वांटिटी किती आहे याच्यापेक्षा धोरण काय हे महत्त्वाचं आहे। क्वांटिटी कमी आहे का जास्त आहे याच्यापेक्षा धोरण तुमचं काय आहे हे महत्त्वाचं आहे आणि हे धोरण शेतकऱ्याच्या विरोधात हे साधारणपणे दिसून येते। नाही, एकंदरीत सरकार म्हणतो की आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, पण अशा प्रकारचे जे निर्णय आहे, कांद्यामध्ये बघितलं आपण एक विशेष राज्याला निर्यातीची हे केली आहे, परवानगी दिली, महाराष्ट्राला तशी दिली नाही। बोलणं आणि कृतीमध्ये फरक आहे। ते बोलतात एक, कृती करतात वेगळी, हे आता लोकांनाही लक्षात आलेलं आहे। आंध्र प्रदेश राज्याने एकंदरीत कर्जमाफी केली आहे 2 लाखापर्यंतची। तशा प्रकारची कर्जमाफीची यांच्याकडे अपेक्षा होती, सरकार करणार, फक्त त्यांनी वेळ काढूपणा केला नाही। आता आज बजेट झाल्यावर कळेल की नेमकं सरकारचं धोरण काय आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून काल देखील आंदोलन केले की त्या धर्तीवर शेतकऱ्याची कर्जमाफी व्हावी, महागाई कमी करण्यासाठी काही उपाययोजना आहेत। आता बघू बजेटमध्ये नेमकं काय होतं। शेवटचा प्रश्न सर, गोरक्षणाचा निर्धार या सरकारने, भाजप सरकारने घेतला केंद्रातल्या, परंतु गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गायीची तस्करी करून इथे कत्तल केली जात आहे। एकीकडे बनायचे गोरक्षण करायचे आणि त्याच गुजरातमधून मोठ्या प्रमाणात गायी विकून कत्तल करायची। मला वाटतं यात सरकार मी म्हटलं तसं दुटप्पी धोरण आहे। दाखवायचं एक आणि नेमकं करायचं वेगळं, अशा पद्धतीचं सरकारचं धोरण आहे। फक्त भावनिक मुद्द्याला हात घालायचा, परंतु लॉजिकली त्या एंडमध्ये कुठलीही कारवाई करायची नाही, हे साधारणपणे धोरण दिसतं। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह विनोद राठोड, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।